स्कूल होतं. तर मी त्या कॉलेजच्या गेटमधून आले की सिनियर कॉलेजची टार्गेट पोरं तिथे उभी असायची आणि ते म्हणायचे इधर नाही और थोडा आगे. सेंट मेसेस हायस्कूल, यू शुड ॲक्च्युली गोईंग देअर. सो आय वॉज सो यंग वेन आय एंटर्ड. बट देन आफ्टर मला अजून आठवतं आहे आमच्या कॉलेजचा जो असेंब्ली हॉल होता, तर एकदा कॉलेजमधून मी खाली उतरले आणि असेंब्ली हॉलमध्ये कारण मोठ्या स्पीकर्सवर गिटार काहीतरी was going on and the music attracted me की काहीतरी कॉलेजची पोरं ऑर्केस्ट्रा वगैरे they were planning and they were practicing something. So I went over there and I just stood there. हाँ हाय मतलब क्या हो रहा है? तो मैंने नहीं अभी कॉलेज का ऑर्केस्ट्रा की प्रिपरेशन चल रही है. What do you do? I said I have learned singing. I can sing. So हाँ चलो ये लो माइक लगेच एकाने दिला हातात आणि ओके गाव. तर म्हटलं काय बरं गाऊ. सो ॲट दॅट टाइम आय संग द सॉन्ग माय हार्ट इज बीटिंग. आय सिंग लिटल बिट फॉर यू. आता गेलाय कसं. My heart is beating, keeps on repeating, I'm waiting for you. My heart is beating, keeps on repeating, I'm waiting for you. My love encloses a bed of roses, and when shall be then our next meeting? 'Cause love, you know, that time is fleeting, time is fleeting, time is fleeting. So, अशी माझी त्या ऑर्केस्ट्रात सुरुवात झाली. And there were people who were playing the acoustic guitar, box guitar. There was another young guy who was playing the slide guitar, Hawaiian guitar. And then bongo, congo, and there were quite a bunch of very talented guys over there. आणि दे वेलकम मी. आणि मग त्यावेळेला असं त्यांना वाटलं की ही इंग्लिश गाणं म्हणते म्हणजे ही बहुतेक ख्रिश्चन असावी. म्हणजे माझं नाव सुद्धा कोणी तोपर्यंत विचारलेलंच नव्हतं. तर माझी ही ख्रिश्चन आहे का कोण आहे ह्याच्यावर बऱ्याच बेटिंग मागे चालल्या होत्या. तिथे एक आमच्या कॉलेजमध्ये नसलेला मुलगा पण होता. ही मस्ट बी इन हिज लाईक अर्ली 20s or so. He was more of a photographer, but he also had the box guitar. And he was a Bihari guy. त्याचं नाव होतं राज सिन्हा. अगदी काळा असं म्हणजे लडका गया कलर गया तो लडका वापस असा रंग होता त्याचा. टिपिकल बिहारी बट व्हेरी स्वीट गाय. ही वॉज अराउंड. आणि मग लेट नाईट आमच्या ऑर्केस्ट्राच्या प्रॅक्टिस झाल्यावर राज म्हणाला चल अर्चना मैं आता हूँ तेरे को छोड़ने के लिए. एंड ही वुड कम टू होम एंड देन सडनली ही सरप्राइज मी से अर्चना हम लोग 4 भाई है लेकिन हमें एक भी बहन नहीं है. तू मेरे को राखी बांधेगी क्या? एंड सिन्स देन राज बिकेम माय ब्रदर. आणि आमचा ऑर्केस्ट्राच्या वेळेला माय अटेन्शन आय वॉज मोर अट्रॅक्टेड बिसाइड्स द बॉक्स गिटार इवन टू द स्लाइड गिटार, हवाईन गिटार. आणि एकदा असं झालं की रात्री तो मला सोडायला आला आणि बाहेर पाऊस सुरू झाला. तर तो म्हणाला अभी मैं गिटार नहीं लेके जाता हूँ, भीग जाएगा, मैं इधर ही छोड़ता हूँ. तर मी ऑलरेडी गाणं शिकतच होते, हार्मोनियम वगैरे ओघानी आलंच गाण्याबरोबर. आणि तो रात्री गिटार सोडून गेला आणि मी काल परसों लेके जाता हूँ. तर मला गिटार हातात मिळालं. इलेक्ट्रॉन होताच त्याच्यामध्ये आणि मी छेडल्या त्याच्या तारा आणि दन 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 ते मला बरोबर नोट्स मिळाले त्याच्यावर. आणि आय स्टार्टेड प्लेइंग इट की दन 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 ta 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 ta. My heart is beating. So when Raj came next day morning, I was already playing a song on the guitar, and he was blown away. You deserve this guitar more than me. And he gifted me that guitar. So I used to play the Spanish guitar. That is one of my hobby. I'm coming to your questions. Spanish guitar has been my unwinding happy hobby. आणि त्याच्यावर मी अगदी बिटल्स bass guitars and strings and all that. So I used to play that. And then this other guy, Armin Sharma, who was playing the Hawaiian guitar, my mind was attracted to that. Then Raj came to my help. He said, उसमें क्या है, तू इधर का string लूज कर, स्पेनिश का बॉक्स गिटार उधर के ब्रिज लगा दे, तेरे को स्लाइड मिल जाएगा.
आणि अरविंदनी इमिजिएटली इट्स लाईक अ सॉलिड मेटल रॉड जो असतो स्लाईड गिटारचा, टिपिकली यू नो होल्ड इट इन द मिडल फिंगर अँड इट गोज. एंड माई मेन अट्रैक्शन फॉर स्लाइड गिटार वॉज क्योंकि सुरों की मींड उसमें से निकलती है, जस्ट लाइक सरोद से भी ज्यादा मींड स्लाइड गिटार में निकलती है. And Arvind was a brilliant slide guitarist, and he was playing all the movie songs like वक्त ने किया, that उसका जो स्लाइड है कि कहीं भी सुर टूटता नहीं है, क्या हंसी सितम. So that attracted me, and so I started playing slide guitar, and I took it to the level that in the college talent contest I got the first prize for my slide guitar. So I play slide guitar, haven't played for many years, but I know Spanish guitar, slide guitar. That's like one of my hobbies. Really very cool. I mean, painting, guitar, singing, amazing. Yeah. So the we'll Okay, come what to was your the next question? ते असंच आम्ही कॉलेज शाळा आणि तेच होतं. आता आय थिंक माधव पुढचं घेणार आहे. so पुढचा question is coming to theater. Okay. So now अर्चना जोगळेकर in theater. थिएटरची सुरुवात कशी झाली? Actually, हे जे माझं मोनो ऍक्टिंग प्रकार सुरू झाला, सो व्हॉट आय लर्न फर्स्ट फ्रॉम माय आजी, दॅट गीतेची भूमिका, अँड दॅट यु नो दॅट द बग बिट मी. And then I started collecting, looking for the mono acting paras from different you know नाटकातले, आणि त्यातलेच 2-3 मला आवडले आणि ते माझे मीच बसवायची माझ्या अकलेनी. तर त्याच्यात हा एकच पहिला गीतेच्या भूमिकेवर मी अगणित एकपात्री अभिनय स्पर्धा हाणल्या, जिंकल्या. मुंबईभर जेवढ्या एकपात्री अभिनय स्पर्धा व्हायच्या, खुल्या स्पर्धा, त्या अगणित मी जिंकल्या होत्या. मग आता गीता करून कंटाळा आला, तर दुसरं काहीतरी. तर अखेरचा सवाल नाटकातली नंदूची भूमिका. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू नो अखेरचा सवाल. डू यू नो देर वॉज अ नाटक अखेरचा सवालमध्ये स्वतः विजयाबाई पण रोल करायचा. ट्रान्झिशन टू विजयाबाई आणि सो अखेरचा सवाल मधली नंदूची भूमिका म्हणजे द मदर इज अ डॉक्टर अँड धिस इज अ यंग गर्ल हू इज कॉलेज गोईंग गर्ल, अँड मदर इज व्हेरी स्ट्रिक्ट विथ हर की सकाळी म्हणजे पिकनिकला जायचं असेल तर फक्त सकाळी जाऊन संध्याकाळी, ओव्हरनाईट स्टेवाला पिकनिक नाही, असं खूप स्ट्रिक्ट तिच्या बाबतीत असलेली. सडनली आई तिला फ्रीडम द्यायला लागते, तुला जायचं जा, 3 दिवसाचं स्टे. आणि तिला माहिती असतं की तिला एक मुलगा आवडतो, तर त्याच्याबरोबर फिरायला हो जा. तर सडनली तिला एकदम फ्रीडम मिळायला लागतो. आणि त्याच्यानंतरचा तो मोनोलॉग आहे की शी कम्स अँड सिट्स ॲट हर फीट, ॲट हर मदर्स फीट, अँड शी सेज व्हॉट डू यू थिंक, आय डोंट नो व्हाय आर यू सडनली गिव्हिंग मी दिस फ्रीडम. माझे ब्लड रिपोर्ट्स मी पाहिले, आय नो आय एम डायिंग. So she's a cancer patient and only mother knows it. And after that she had started giving, and she said सगळं चालेल का आई मला, पण ना हे डोळा तिरळा होणं, केस गळणं हे मला नाही सहन होणार, त्याच्या आधी मला जाऊ दे. सो इट वॉज अ व्हेरी इंटेन्स पीस ऑफ नंदू कॅरेक्टर. सो आय हॅड पिक्ड अप दॅट पीस. आणि अभिनयाची सुरुवात नाटकाची. सो असं माझं एकपात्री अभिनयाच्या स्पर्धांवर स्पर्धा जिंकणं चालू असताना शिवाजी मंदिर कला विभाग, म्हणजे शिवाजी मंदिरचं थिएटर आहे दादरचं, त्यांच्या कला विभागातर्फे एकपात्री अभिनयाच्या स्पर्धा अनाऊन्स केल्या गेल्या. आणि दिस इज आय एम टॉकिंग इन 1982 मे. 1982ला जस्ट माझी BCom फायनलची परीक्षा झालेली होती आणि भरपूर वेळ मोकळा होता. त्यातली आमच्या बाबांची गंमत सांगते की BCom झाल्यानंतर माझे बाबा ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटला होते. त्या बाय देन हाऊसिंग बोर्ड, जसं मी म्हटलं काल मी सांगितलं होतं, ही वॉज इनिशियली वर्किंग फॉर मेनी इयर्स इन हाऊसिंग बोर्ड, अँड आफ्टर दॅट ही वॉज transferred to the National Airport Authority. So he was holding a very high position in National Airport Authority, and म्हणजे ऑल अक्रॉस इंडिया एअरपोर्ट्स इन्स्पेक्शन्सना वगैरे ते जायचे. परंतु टिपिकल मध्यमवर्गीय माइंडसेट, त्यामुळे बँकेत किंवा LICत नोकरी लागली म्हणजे धन्य झालो आपण, हा त्यांचा माइंडसेट होता. त्यामुळे BCom झाल्यावर आता बँकेची नोकरी, तर बँकेच्या टेस्ट असायच्या, तर बँकेच्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पास होण्यासाठी त्याच्या प्रिपरेशनचे कोचिंग क्लासेस चालायचे. ते दादरला ईस्टला कुठेतरी होते, तर त्यांनी माझं नाव त्या कोचिंग क्लासमध्ये नोंदवलं की तू त्या कोचिंग क्लासला जा आणि बँकिंग ॲप्टिट्यूडच्या टेस्ट दे. त्याच वेळेला म्हणजे BCom झाल्याच एअर इंडियाची एअर होस्टेसची ॲड आली.
आणि नॉट इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया, सो इंटरनॅशनल एअरलाइन्स. आणि त्यावेळेला हवाई सुंदरी म्हणजे ती खरोखरच सुंदरच असायची. कळलं ना? त्यामुळे हवाई सुंदरीची जॉब मिळणं वॉज अ बिग डील ॲट दॅट टाइम. आणि त्यांची फुल 1 पेज ॲड आली होती आणि मी उडी मारून ती ॲड हातात घेतली. म्हटलं आपण या ॲडला आपण हे करूया. अँड आय इमिजिएटली अप्लाइड फॉर द एअर हॉस्टेसेस ॲड. तिकडे बाबांनी मला बँकिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासला घातलं होतं. सो आय वॉज अ व्हेरी सिन्सिअर पर्सन. एकदा आईबाबांनी घातलं म्हणजे मी जायची तिकडे. सो मी जाऊन सगळे ते बँकिंग ॲप्टिट्यूडचे सगळे वर्ग अटेंड केले. आणि त्याच वेळेला शिवाजी मंदिर कला विभागाचं एकपात्री अभिनय स्पर्धेची अनाउन्समेंट मी वाचली. तिथेही आपलं नाव नोंदवलं. आणि देर वॉज नो एज लिमिट, लाईक एनी नंबर ऑफ पीपल, एनी एज कुड बी द पार्टिसिपंट. आणि 700-800 वगैरे पार्टिसिपंट टर्न आउट. आणि ती जी सकाळपासून सुरू झाली आणि प्रत्येकाला लिमिटेड टाइम चाललेलं होतं असं मल्टिपल. ते संध्याकाळी सेमीफायनल राऊंड संपला. अँड देन ओनली फ्यू वेर सिलेक्टेड फॉर द फायनल राऊंड. आणि आय वॉज सिलेक्टेड इन द फायनल राऊंड. सेमीफायनलचे रिझल्ट आम्हाला संध्याकाळी कळले आणि मी त्यावेळेला अखेरचा सवालमध्ये ती नंदूची भूमिका केली होती. अँड आय वॉज सिलेक्टेड. इन्सिडेंटली त्याच सेमीफायनल राऊंडमध्ये अजून पण एक